माय बाप हो, भावांनो, बहिणींनो, नमस्कार. आम्ही परमेश्वराचे बनवलेले लोक आहोत. आपण देवाच्या हातचे बनलेले आहोत. परंतु आमच्यामध्ये दया, शांती, समाधान नाही आहे. पण आमच्या वागणुकीमुळं, पापामुळं देवापासून आमचा संबंध तुटला. त्याच्यासाठी आम्हाला दया, क्षमा, शांती देण्यासाठी, समाधान देण्यासाठी परमेश्वरानं एक मार्ग काढला आणि तो मार्ग म्हणजे येशू. याच्याविषयी, या तारणाविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत. थोडासा बोध तुम्हाला आम्ही देणार आहोत. तेव्हा तुम्ही शांतपूर्वक ऐका. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. चित्र क्रमांक 1. आरंभी फक्त परमेश्वरच होता. प्रभू चांगला आहे. सर्व चिजावर त्याचाच अधिकार आहे. परमेश्वरानं सारं जग बनवलं. त्यानं अंधाराले प्रकाश होण्याची आज्ञा केली. त्यानं अभयाच्या वरते आणि समुद्राच्या खाली पाण्याले वेगळं केलं. त्यानं दिवसाले सूर्य आणि रात्री चंद्र उजेड द्यायले बनवले. चित्र क्रमांक 2. परमेश्वराचं वचन. हे बायबल आहे. हे परमेश्वराचं वचन आहे. ते आम्हाला जीवन आणि सर्व काळ राहणारा परमेश्वराच्या बाबतीत सांगते. आम्ही देवापासून वेगळे झालो, पण या पुस्तकात परमेश्वर आम्हाला हे सांगते की अजून आम्ही कसं काय संग येऊ शकतो. या सर्व गोष्टी बायबलमध्ये आहेत. चित्र क्रमांक 3. जग. परमेश्वरानं सर्व काही बनवलं आणि ते सारं चांगलं होतं. त्यानं जमीन, पहाड, समुद्र आणि नद्या बनवल्या आणि त्यानं साऱ्या जीवजंतूले बनवलं. पाण्यात मासोया, अभयात पाखरं आणि साऱ्या जनावर आले. जे काही देवानं बनवलं ते पाहून देव खुश, प्रसन्न होता, कारण ते सर्व लय चांगलं होतं. चित्र क्रमांक 4. आदाम आणि हवा. सर्वात पहिले देवानं मातीपासून माणूस बनवला. त्याचं नाव ठेवलं आदाम. आणि मग स्त्री बनवली, जिचं नाव हवा होतं. त्यानं त्या दोघायले एका बगीच्यात ठेवले, याच्यासाठी की त्यानं बगीच्याची देखभाल करावी. बगीच्यात जेवढं काही होते ते त्याच्या ताब्यात होतं आणि ते दोघंही परमेश्वर देवाचे खूपच चांगले मित्र होते. परमेश्वरानं त्याला एका झाडाले सोडून, जे बगीच्याच्या मंदात होतं त्याले सोडून साऱ्याच फळाचे फळ खायची सूट दिली होती. काही दिवसानं ज्या झाडाचं फळ खाऊ नये म्हणून सांगितलं होतं, त्याचं झाडाचं फळ त्यानं दोघांनं खाल्लं आणि देवाची आज्ञा मोडली. या अशा त्याच्या करणीनं त्याचा आणि देवाचा संबंध तुटून गेला. या त्याच्या कर्तृत्वपणानं देवानं त्या दोघायले बगीच्यातून हाकलून लावलं, बाहेरून काढून दिलं. हे त्या दोघायले देवानं सजा दिली. परमेश्वरापासून वेगळे झाल्यामुळं जगातले रोग, दुःख आणि मरण त्याच्यावर आलं आणि त्या वेळेपासून माणसाले कामधंदा, मेहनत, आपलं पोट भराले काही होऊन कठीण काम करावे लागत आहेत. आजारीपणा, यातना, कष्ट आणि मरणाचा अनुभव यायले लागला. चित्र क्रमांक 5. काईन आणि हाबेल. आदाम आणि हवाचे 2 लेकरं पोरं होते. एकाचं नाव होतं काईन आणि दुसऱ्याचं होतं हाबेल. काईन हाबेलाचा राग करत होता. त्यानं त्याला जीव मारून टाकलं. या काईनाच्या कर्तृत्वानं त्याला सजा भेटली आणि त्याच्या मायबापाला पण त्याची सजा भोगावी लागली. आम्ही सारेजण आदाम हवाचा अंश आहो, म्हणून आम्ही सारेच पापी आहोत. आणि या पापानं आम्हाला देवापासून वेगळं केलं आणि म्हणून आम्ही पण शिक्षेस पात्र आहोत. चित्र क्रमांक 6. नोहाचं जहाज. काही वर्ष होऊन गेले. आदाम हवापासून लय असं कोंब तयार झालेत. न्यायानं पण देवाच्या विरोधात पाप केलं आणि परमेश्वराच्या विरुद्ध बनले. लोकांचं पाप एवढं वाढलं
की देवानं या माणसाचा जर प्रलय पाठवून नाश करायचं ठरवलं. यावेळेस एकच मनुष्य असा होता की तोच फक्त देवाले मानत होता, त्याच्या आज्ञाप्रमाणे वागत होता. त्याचं नाव होतं नोहा. त्याले त्याच्या लेकरं बाळायले वाचव्यासाठी देवानं नोहाला एक जहाज बनायला सांगितलं. नोहानं कई दिवस प्रचार केला देवाच्या नावाचा. लोकायले सुधारायचा पण त्यानं प्रयत्न केला. त्या लोकांना त्याचं ऐकलं नाही. उलटी त्याचीच मजाक उडत होते, त्याच्यावर हसत होते. अरे हा मॅट झाला असंही म्हणत होते. तो त्याला लय सांगत होता, बाप हो देव बापावर विश्वास ठेवा. पण कोणीही त्याचं ऐकत नव्हते. चित्र क्रमांक 7 जल प्रलय. देवानं जसं नोहाला सांगितलं तसंच त्यानं केलं. जनावरं पक्षी जहाजात घेऊन घेतले. स्वतः नोहा, त्याची बायको, त्याचे 3 पोरं आणि त्याच्या 3 बायका यायलाही अंदर घेतलं. मग देवानं बाहेरून जहाजाचा दरवाजा बंद करून टाकला. आणि मग परमेश्वरानं जमिनीपासून तर वरपर्यंत पाण्यानं भरून टाकलं. एवढं पाणी जिकडे तिकडे झालं की त्यात सारं जग डुबून गेलं. कोणीही प्राणी जिवंत राहिला नाही. फक्त नोहा, त्याची बायको, त्याचे 3 पोरं आणि त्याच्या 3 बायका असे 8 जहाजात अंदर राहायला बचावल्या गेले. जेवढे कोणी बाहेर होते ते सर्व पाण्यात डुबून मेले. नोहा परमेश्वरावर विश्वास ठेवत होता आणि त्याच्या आज्ञा मानत होता, म्हणून तो बचावला. चित्र क्रमांक 8 अब्राहम, सारा अन इजाक. बरीच वर्षे झाल्यावर नोहाचं संतान वाढत गेलं आणि बरीच गावं शहरं वसलीत. त्या काळात एक माणूस होता, त्याचं नाव होतं अब्राहम. तो देवाला भिवून वागे. त्याच्यावर त्याचा विश्वास होता आणि तो धर्मी पण होता. म्हणून देवानं त्याला वचन दिलं की मी तुझ्या वंशाले खूप मोठं करीन. अब्राहम आणि सारा हे लोक म्हातारे झाले होते. त्याले लेकरू बाळ काही नव्हतं. पण ते दोघही देवाच्या वचनावर, शब्दावर विश्वास ठेवत होते. जेव्हा ते बुढे होते तरी देवानं त्याच्यापासून एक पोरगा जन्माला घातला आणि त्यानं त्याचं नाव इजाक ठेवलं. पापापासून बचावासाठी या जगाले जो येशू आला होता, तो येशू अब्राहम आणि इजाक याच्या घराण्यातूनच आला होता. चित्र क्रमांक 9 मोशे आणि परमेश्वराचा नियम. अब्रामाचे अंशज मोठे गणले गेलेत. त्याला इस्रायली म्हणत आणि त्याच्या अंशातूनच एक माणूस देवानं निवडला. त्याचं नाव होतं मोशे. त्यानं पण देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्या आज्ञेचं पालन केलं होतं. एक दिवस देवानं मोशेले पहाडावर बोलावून घेतलं आणि लोकायले शिकव्यासाठी देवानं एका गोट्याच्या पाठीवर काही विधी नियम दिले आणि देवाची इच्छा होती की ते नियम लोकांना पाळायचे. चित्र क्रमांक 10 आज्ञा. इथे आता देवानं काही आज्ञा मोशे जोड दिल्या लोकांसाठी, त्यानं त्या पाळाव्या म्हणून. ह्या आज्ञा आम्हाला एक खरा आणि सत्य देव याचा मान आणि प्रेम करायला शिकवतात. पहिल्या आज्ञेत असं सांगितलं की कोण्या जनावराची का दुसऱ्या कोणाची मूर्ती बनवून त्याची पूजा करायची नाही. आम्ही फक्त खरा देव परमेश्वर ज्यानं हे जग बनवलं त्याचीच भक्ती करायला पाहिजे. आणि प्रत्येकानं हप्त्यातून एक दिवस अलग ठेवून परमेश्वराची भक्ती करायची. हे चांगली गोष्ट आहे की सारे घरातले लेकर बाळ एक होऊन छान देवाची भक्ती करणं. पुढची आज्ञा आहे की मुलांना आपल्या मायबापाच्या आज्ञा मानायच्या आणि त्याला मान द्यायचा. परमेश्वराची आज्ञा आम्हाला हे पण शिकवते की आम्ही कोणाचा खून करू नये, कोणाच्या बायको बरोबर व्यभिचार नाही करायचा आणि जे काही दुसऱ्याचं आहे त्याचं काही चोरून घेऊ नये.
त्याच काही देवाच्या आज्ञा आहेत. परमेश्वराच्या आज्ञा त्याच्या स्वभावाचं परिवर्तन दाखवते. ह्या साऱ्या आज्ञा देवानं आम्हाला पाळायच्या सांगितल्या आहेत. चित्र क्रमांक 11. पापासाठी बलिदान. जेव्हा एका माणसानं देवाची आज्ञा तोडून पाप केलं, त्याकरता देवाला एका कोकराचं बलिदान करायचं होतं. कोकरू पाप्याच्या जाग्यावर मेला. हे कोकरू देवाच्या पुत्राचं चित्र होतं, जो येशू होता. येशू जगाच्या पापाबद्दल मारला गेला. हा तो परमेश्वराचे कोकरू येशू, जगाचं पाप त्यानं आपल्यावर घेतलं. बाप हो, फक्त येशूवरच विश्वास ठेवा. आप आपल्या पापापासून मांग फिरा, पश्चाताप करा आणि देवाले क्षमा मागा, तो तुम्हाला क्षमा करेल. चित्र क्रमांक 12. एका तारणकर्त्याची प्रतीक्षा. या अन पहा येशूचा जन्म कसा काय झाला. काही वर्षापूर्वी देवानं तारणकर्ता पाठवून देईल म्हणून वचन दिलं होतं. एक देवाचा दूत स्वर्गातून एका स्त्रीजवळ आला आणि त्या स्त्रीचं नाव मारिया होतं. ते कुवारी होती. तिचं लगीन योसेफ नावाच्या माणसाशी होणार होतं. दूतानं तिला सांगितलं की तुझ्यावर पवित्र आत्म्याची छाया पडीन, तुले दिवस राहतील, तुले पोरगा होईन, त्याचं नाव येशू ठेवजो. तोच स्वर्गदूत योसेपाच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितलं की योसेपा, मारियाले तुझी बायको करायले कचरू नको. ते पवित्र आत्म्यापासून पोटोशी आहे, तिले पोरगा होईल, त्याचं नाव येशू. या नावाचा अर्थ आहे तारणकर्ता. तो आपल्या लोकाले त्याच्या पापापासून बचाईल. योसेपानं परमेश्वराची आज्ञा मानली आणि मरियाशी लगीन केलं. पोराचा जन्म होयस तर योसेफ मारियाजवळ झोपला नाही. चित्र क्रमांक 13. येशूचा जन्म. योसेफ आणि मरियाले बेथलेमातून जावं लागत होतं, काऊन की शहर लोकांना भरून गेलं होतं. त्याच्यानं त्याला जगात मिळाली नाही. त्या दोघालेही गाईच्या कोठ्यात आसरा घ्यावा लागला, जिथे मरियेले येशूले जन्म द्यावा लागला. त्या रात्रीत दूत मेंढवाड्यात मेंढरं चारणाऱ्याला भेटले. त्याले त्या दूतानं बेथलेमात येशू जन्मला हे खबर सांगितली. आणि तेवढ्यात अभयात काही स्वर्गदूत प्रगट झाले. ते परमेश्वराचे जोरात गाणे म्हणत होते आणि परमेश्वराची स्तुती करत होते. मेंढरं चारणारे तारणकर्त्या येशूले पाहायला गेले. चित्र क्रमांक 14. येशू एका गुरुच्या सारखा. जेव्हा येशू 12 वर्षाचा झाला, तेव्हा तो येरुसलेमेच्या मंदिरात गेला आणि इस्रायल लोकांचे शिक्षक आणि त्याचे पुढारी याच्या संघ परमेश्वराच्या बाबतीत गोष्टी केल्या. त्याले प्रश्न विचारत होता आणि त्याचं ऐकत होता. येशूचा ज्ञान पाहून ते लोक अचंबा करत होते. 30 वर्षाचा झाल्यावर येशूनं त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केली. त्यानं परमेश्वराच्या बाऱ्यात लोकांना शिकवलं. लोकांना त्याच्या शिकवण्यावर विश्वास ठेवला आणि त्याले मानलं देव म्हणून. दुसऱ्यानं त्याच्यावर विश्वास न करता त्याला विरोध केला. परमेश्वर इच्छा आहे का आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या मांग मांग चालावं, त्याच्या इच्छेप्रमाणे करावं. चित्र क्रमांक 15. प्रभू येशूचे चमत्कार. प्रभू येशूनं जे चमत्कार केले त्यापासून त्यानं त्याची महान सामर्थ्य आणि त्याच्या यायचा उद्देश लोकांले सामने प्रगट केला. प्रभू येशूनं आपल्या पेरमानं आणि कणवेनं एका आंधळ्या भिकाऱ्याचे डोळे चांगले केले. त्याच्या डोळ्याले स्पर्श करून, काय तुम्ही तुमच्या पापाच्या कारण अंधे आहात काय? प्रभू येशू तुमचे पण डोळे साजरे करू शकते. अजून एका दुसऱ्या वेळेस प्रभू येशू याईर नावाच्या माणसाच्या घरी आला. तो एक कामकरी होता. त्याची लेक मेली होती. त्यावेळेस त्या मुलीचे मायबाप किती आनंदित झालेले होते जेव्हा त्याची मेली मुलगी पुन्हा जीवित झाली होती. काय तुम्ही पापात मेले आहात काय? प्रभू येशू तुम्हाला पण नवीन जीवन देऊ शकते. तुम्ही पण खुश होसाल. आखरी जेव्हा
त्याचे चेले समुद्रात नावेत होते आणि नाव वादळामुळे हिसकोले खात होती. तेव्हा प्रभू येशू पाण्यावर चालत येत वाऱ्याला शांत केलं, त्याला वाचवलं. तुमच्याही जीवनात जर का वारं वादन असेल, येशू ते शांत करू शकते, तुमचं भय दूर करू शकते. प्रभू येशूनं असे काही चमत्कार केले. त्याच्याद्वारे त्यानं हे दाखवून दिलं की तो देवाचा पुत्र आहे. चित्र क्रमांक 16. प्रभू येशूनं दुःख सोसलं. प्रभू येशूनं खूप अचंबित कर्म केले आणि बरेचसे लोक त्याच्या पाठीमागे आले. तरी पण जेव्हा त्यानं त्याला म्हटलं तुम्ही पापी आहात, तेव्हा त्यातले जे दुष्ट होते येशूची घृणा करत होते. त्या लोकांचे सरदार हेवादेवावाले होते. त्यानं काहीच हे कबूल केलं नाही की येशू देवाचा पुत्र आहे. त्याने त्याला पकडलं, त्याच्या विरुद्ध खोटं बोलले आणि त्याला फटके मारले. त्याने त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला, त्याला कुरूस व्हायला लावला. एवढं झाल्यावरही प्रभू येशू एक शब्दही बोलला नाही की विरोध केला नाही, का की त्याला माहीत होतं की असं होईल. म्हणून त्याच्या या दुःखाच्या माग परमेश्वराची योजना होती. चित्र क्रमांक 17. येशूले खुर्सावर चढवले आणि मग येशूले खुर्सावर टांगलं आणि त्याच्या हातापायात खिळे ठोकले. मरेपर्यंत त्याला खुर्सावर ठेवलं. त्याच्या संग दोन बाजूले 2 अपराधी पण खुर्सावर टांगले होते. त्याला पण तेच शिक्षा दिली होती. अशा प्रकारचा मरणदंड त्या दिवसामध्ये त्याच्या भागात देत होते. पण प्रभू येशूनं कोणताच अपराध केला नव्हता. तो जगाच्या पापासाठी लोकायले त्याच्या पापाची क्षमा झाली पाहिजे म्हणून त्यानं हे किंमत मोजली बलिदान देऊन. चित्र क्रमांक 18. येशू मरणातून उठला. प्रभू येशूच्या शत्रूला वाटलं की याचा नाश झाला, पण असं होणं शक्य नव्हतं. प्रभू येशू मेल्यावर त्याच्या मित्रानं त्याचं शरीर कुरसावरून काढून एका गुहेत ठेवलं आणि तिच्या तोंडावर मोठा गोटा ठेवून दिला. 2 दिवस झाल्यावर 3ऱ्या दिवशी प्रभू येशू मेल्यातून उठला. जेव्हा काही बाया कबरवर आल्या तेव्हा त्यानं पाहिलं की कबरीवरचा मोठा गोटा बाजूनं पडेल आहे आणि येशू तिथं नाही. त्या बायानं पाहिलं की 2 देवदूत गोट्यावर बसले आहेत. त्यानं बायाला सांगितलं येशू इथं नाही, तो उठला आहे. प्रभू येशू मरणातून उठला. त्यानं लोकायला दाखवून दिलं की तो देव आहे. प्रभू येशू आज पण जीवित आहे आणि हमेशा राहील. तो शैताना आणि मरणापेक्षाही ताकदवान आहे. चित्र क्रमांक 19. थोमा विश्वास ठेवतो. प्रभू येशू मरणातून उठल्यावर तो आपल्या काही मित्राला भेटला, त्याच्या संग बोलला, त्याच्या संग जेवला. पण त्याच्या चेल्यापैकी एक होता थोमा. त्याने विश्वास ठेवला नाही की येशू मरणातून उठला आहे म्हणून. त्यानं म्हणलं की जोपर्यंत मी त्याच्या जखमात हात लावून पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणारच नाही. मग काही दिवस झाल्यावर सारे जण बंद घरात जमा झाले होते. तेव्हा येशू त्याच्या मधात आला आणि थोमाले म्हणाला, थोमा, तुझा हात इकडे आण आणि माया जखमा पाय. हे पाहून थोमानं विश्वास ठेवून त्याच्या पाया पडून येशूले म्हटलं, माया प्रभू, माया देवा. येशूनं थोमाले म्हटलं, तू पाहून विश्वास ठेवला, पण मले न पाहता विश्वास मिळवतात ते धन्य आहेत. चित्र क्रमांक 20. स्वर्गारोहण. मरणातून उठल्यावर 40 दिवसपर्यंत काही लोकायले येशू दिसला आणि लोकायले दाखवून दिलं की तो जिवंत आहे. त्याच्या बाद येशू त्याच्या बापाकडे जायचे दिवस जवळ आले. तेव्हा काहून का ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्यानं पूर्ण केलं होतं. वरती जायच्या अगोदर त्यानं आपल्या चेल्याला सांगितलं की हा सुसमाचार जागोजागी ऐकायला सांगा. चेल्याने येशूले वर स्वर्गात जात असताना पाहिलं. मग 2 स्वर्गदूत अभयात प्रगट झाले आणि त्याने चेल्याला सांगितलं की जसं आता तुम्ही येशूले वर जाताना पाहिलं तसाच तो वरून पुन्हा या जगात येईन.
चित्र क्रमांक 21. रिकामा क्रूस. प्रभू येशू क्रूसावर का बरं मेला? प्रभू येशू आमच्या पापापासून आम्हाला वाचव्यासाठी, पापाचा दंड आम्हाला होऊ नये म्हणून तो क्रूसावर मेला. प्रभू येशूनं कोणतंही पाप केलं नव्हतं. तो पाक होता. तो आमची पाप आपल्या स्वतःवर घेऊन क्रूसावर मेला. ज्या पापानं आम्हाला देवापासून वेगळं केलं होतं. क्रूस आम्हाला आठवण करून देते की येशू हा देवाचा कोकरा निष्पाप होता. तो आमच्यासाठी बळी चढला. जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास करतो आणि आमची पाप सोडून देतो, तेव्हा आमचे पाप माफ केले जातात आणि आम्ही अनंत काळाचे परमेश्वराच्या घराचे सदस्य बनतो. चित्र क्रमांक 22. 2 मार्ग. प्रभू येशूने शिकवलं का जीवनात 2 मार्ग आणि आखरी 2 परिणाम आहेत. ज्यानं येशूचा स्वतःचा तारणकर्ता म्हणून स्वीकार केला नाही ते रुंद मार्गात आहेत, जो नरकात म्हणजे सदाकालच्या मरणाची सजा भोगायला जातो. हा माणसाच्या स्वभावाचा परिणाम आहे. आम्ही जन्मानं आणि स्वभावानं पापी आहो. इथे क्षमा, शांती आणि जीवनाचे निरुंद रस्ता आहे, जो परमेश्वर अन स्वर्गात घेऊन जाते. तिकडे जायसाठी पापापासून दूर राहा लागते अन स्वतःच्या इच्छेले मारा लागते. पूर्ण भरोसा प्रभू येशूवरच ठेवा लागते. येशूनं म्हटलं, मीच कवाड, द्वार आहे. जर कोणी माणूस मायापासून येईल तर त्याला तारण भेटेल. जो कोणी निरुंद रस्त्यानं जाते त्याच्या पापाचा न्याय होणार नाही, का की त्याची पाप येशूनं क्रूसावर आपल्या रक्तानं धुवून काढलेत. जर तुम्ही येशूच्या मांग येत असाल तर अशी प्रार्थना करा, हे प्रभू, मी कबूल करतो की मी पापी आहो. मी विश्वास करतो की तू माया पापासाठीच क्रूसावर मेला. मला क्षमा कर. माया हृदयाले पापापासून शुद्ध कर. तू मला तुझ्या घरातला एक माणूस करून घे. मी येशूच्या जीवनाच्या मांग येतो आणि मी मेल्यावर स्वर्गात तुझ्याच संग राहीन. उपकार मानतो प्रभू येशू. जर तुम्ही खरंच इमानदारीनं या प्रकारे विश्वास आणि प्रार्थना कराल तर तुम्ही निरुंद मार्गात प्रवेश कराल, जिथे शांती आणि आनंदच आहे. चित्र क्रमांक 23. परमेश्वराचे लेकर. येशू ख्रिस्त हरेक गोत्रातल्या, जातीतल्या आणि काही भाषा बोलणाऱ्याचं स्वागत करते. त्या लोकांना येशूवर विश्वास ठेवल्यानं ते परमेश्वराचे लेकर बनलीत. ते लोक आता निरुंद रस्त्यावर आहेत, जो रस्ता स्वर्गात जातो. परमेश्वराचे लेकर एकाच घरातल्या लोकांसारखे आहेत. प्रभू येशूत मिसळले आहेत. चित्र क्रमांक 24. नवा जन्म. एक धर्मगुरू रातीच्या पायरी, ज्याचं नाव निकेदम होतं, येशू जवळ आला. त्याला परमेश्वराच्या विषयी आणखीन माहिती पाहिजे होती. येशूनं त्याला म्हटलं, ज्या कोणा माणसाले देवाचं व्हायचं आहे, ज्याले स्वर्गात जायचं आहे, त्याला नवा जन्म घ्यावा लागेल. आम्ही स्वतः बदलू शकत नाही. आम्हाला हा नवा जन्म पवित्र आत्मा देते, जेव्हा आम्ही तारणासाठी येशूवर विश्वास आणि भरोसा करतो. चित्र क्रमांक 25. पवित्र आत्मा उतरतो. जेव्हा येशूवर घेतला गेला तेव्हा त्यानं आपल्या चेल्याला सांगितलं की मी तुमच्या संग रायासाठी पवित्र आत्मा पाठवून देईन. असं वचन त्यानं दिलं. 10 दिवसानं जेव्हा सर्व चेले एका ठिकाणी जमा होते, एक बंद घरात, तेव्हा एकाएकी अचानक पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि ते सारेचे सारे पवित्र आत्म्याने भरून गेले. ते एवढे ज्ञानी झालेत का ते वेगवेगळ्या भाषात बोलायला लागले. पवित्र आत्मा साऱ्याच खऱ्या विश्वास करणाऱ्या मंदिर येते आणि देवावर प्रेम करायचं आणि त्याच्या आज्ञा मानण्यासाठी शक्ती देते. चित्र क्रमांक 26. प्रकाशात चालणे. या माणसाच्या इकडे पहा. हा अंधारात चालला आहे. हा बायबल वाचत नाही की परमेश्वराशी बोलत पण नाही. त्याला माहित नाही की तो कोण आहे आणि कुठे चालला. त्याले ठोकर लागेल आणि खाली पडील. त्याच्या तोंडावर पहा.
तो भेदरला आहे. आता या माणसाले पहा, याच्याजवळ बायबल आहे, त्याच्यामुळे देवाचा प्रकाश त्याच्या पाशी आहे. त्याला माहीत आहे तो कोण आहे आणि का बरं या जगात राहते. याच्यापाशी येशूवर विश्वास ठेवल्यानं पापाची क्षमा आणि शांती आहे. याचं तोंड पहा, त्याच्यावर समाधान आणि भरोसा दिसते का नाही. येशूनं म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे. जर कोणी माया माग येईन तो अंधारात चालणार नाही. तुम्ही कोणासारखे आहात? येशूपाशी या, तुम्ही या चांगल्या समाधानी भरोशाच्या मनुष्याच्या सारखे बनू शकता. चित्र क्रमांक 27. एक नवा माणूस. येशू ख्रिस्तावर विश्वास करणारा माणूस नवा माणूस आहे आणि तो देवाच्या आज्ञेचं पालन करते. तो देवाचे उपकार मानते, यासाठी की देवानं त्याच्या साऱ्या पापाची क्षमा केली. पवित्र आत्मा विश्वासी माणसाले वाईट कामापासून, वाईट संगती आणि वाईट विचारापासून मागे फिरायला शक्ती देते. जसं व्यभिचार, भांडणतंटा, चोरी, हरामी करणं अशा काही गोष्टी. आणि मग तो कोण्या मूर्तीची, देवाची पूजा अर्चा करत नाही. येशू त्याला चांगले काम करायला मदत करते, ज्यानं देव खुश होते. चित्र क्रमांक 28. ख्रिस्ती कुटुंब. या कुटुंबाला पहा, नवरा आपल्या बायकोवर प्रेम करते, सामान न्यायला तिची मदत करते. बायको खुशी खुशीत आपल्या नवऱ्याचा मान राखते. लेकरं आपल्या मायबापाचा आदर मान करतात. हे सारे लोक एकमेकाले मदत आणि एकमेकाचा उत्साह वाढवतात. मायबाप आपल्या लेकराले देवाचं भय आणि त्याच्या वचनाचा मान राखायला शिकवतात. कुटुंबाले प्रार्थना करायची आहे आणि देवासाठी काम करायचं आहे. चित्र क्रमांक 29. आपल्या शत्रूवर प्रेम करा. येशूने आपल्या चेल्याले दुसऱ्या साऱ्या लोकांवर, जातीवर एवढंच नाही तर आपल्या शत्रूवरही प्रेम करायला सांगितलं, शिकवलं. या लोकांना झगडणं सोडून दिलं, काहून की ते येशूवर प्रेम करतात. जेव्हा एका माणसाला चोरानं पकडून मारलं, घायल केलं, तेव्हा एका वेगळ्या जातीच्या माणसानं त्याला उचललं, त्याच्या जखमा धुतल्या आणि त्याची देखभाल केली. त्यानं कोणाला पैसे मागितले नाहीत. त्यानं त्याची काळजी घेतली, कारण त्याला त्याची खूप मदतीची गरज होती. येशूनं म्हटलं, आम्हाला पण असंच चांगलं काम करायला पाहिजे. चित्र क्रमांक 30. येशूच शक्तिवान आहे. इकडे पहा, हे लोक सर्व घरातल्या मूर्त्या अन अंगावरचे ताईत धागे दोरे जाऊन टाकत आहेत. हे सर्व लोक येशूवर विश्वास ठेवायच्या अगोदर या साऱ्या चिजावर विश्वास ठेवत होते. पण विश्वासी लोकांना या सगळ्या चीज वस्तू पासून वेगळं राहायला पाहिजे, जे सर्व दुष्ट सैतानापासून येतात. प्रभू येशू सर्व सैतान, दुष्ट आत्मे, मूर्त्या, साधू याच्याही पेक्षा ताकदवान, शक्तिवान आहे. आम्ही विश्वासी माणसं, आम्हाला सैतानाचे भय, भीती नाही आणि त्याची गरज नाही. आम्हाला तर फक्त देवापासून मदत आणि सहाय्य मागायला पाहिजे. चित्र क्रमांक 31. दुष्ट आत्म्याले बाहेर काढणे. हा माणूस दुष्ट आत्म्यानं घेरला आहे. याला दोर आणि साखरदांडानं बांधता येत नाही, काहून की याच्या अंगात खूपच दुष्ट आत्म्याची शक्ती आहे. एवढ्या मोठ्या भयानक माणसाले त्याच्या अंगात असणाऱ्या भूताले बाहेर यायची आज्ञा केली आणि त्याने तसंच केलं. येशू हा दुष्ट आत्म्यापेक्षाही शक्तिवान आहे. सैतान आणि दुष्ट आत्मे येशूची आज्ञा मानतात. जर तुम्ही दुष्ट आत्म्यानं हैराण आहात तर तुम्ही दुसऱ्या विश्वासी माणसापाशी जाऊन त्याला प्रार्थना करायला सांगा. तुमच्यासाठी शक्तिवान येशूच्या नावानं त्या दुष्ट आत्म्याले बाहेर यायची आज्ञा करा. दुष्ट आत्मा बाहेर येईल. खरा खुरा आमचा विश्वास आणि भरोसा येशूवर असेल तर तो येशू आपल्या अंदर वस्ती करीन. त्याची शक्ती आमचं राखण करीन आणि सैतान आमचं काहीच बिघडवणार नाही. चित्र क्रमांक 32. परीक्षा. येशूच्या मागे न जाण्यासाठी सैतान काही प्रकारच्या परीक्षा आमच्यावर आणते. सैतानाची इच्छा आहे का आम्ही देवाले भुलून जावं.
आणि रुपये, पैसे, कपडे, तंबाखू, दारू अशा गंद्या गंद्या वाईट गोष्टीतच डुबून राहायचं. येशूनं म्हटलं, जर तुम्हाला कोणी पापी माणूस परीक्षेत ओढत असेल तर त्याच्या संगतीनं जाऊ नका. आम्ही जर कोणाला मित्र बनवतो तर ते बी येशूच्या आज्ञा मानण्यावाले असले पाहिजेत. चित्र क्रमांक 33. जर आम्ही पाप करतो. येशूने एका जवानाची गोष्ट सांगितली ज्यानं घरदार सोडलं होतं. वाईट पोराच्या संग राहून पार बिघडून गेला होता. खूप दूर घरापासून निघून गेला होता. बुऱ्या सवयी त्याला लागल्या होत्या. त्यानं व्यभिचार केला. बापापासून आणला हुआ सर्व पैसा त्यानं उडवून टाकला. फार मोठं पाप त्यानं केलं होतं. भुका भागा, पैसा पाणी नाही, पोटाले अन्न नाही, भिकारी बनला. आपल्या करणेचा त्याला पश्चाताप झाला आणि माफी मागायले आपल्या बापाच्या घरी पलट आला. त्याचा बाप त्याच्यावर खूप प्रेम करत होता. बापानं आपल्या पश्चातापी पोराले पोटाशी धरलं आणि त्याला घरात घेतलं. हे कथा आम्हाला हे सांगते, आम्ही पाप केलं तर आम्ही त्याबाबत दुःख केलं पाहिजे आणि पापाच्या रस्त्यातून पश्चाताप करून पलटलं पाहिजे. काय आपलं असं कोणतं पाप आहे देवाची सेवा करायला आम्हाला अडथळा करते? ज्या प्रेमाने तो जवान पोरगा आपल्या बापाकडे पलट आला तसं तुम्ही पण देवाकडे पलट देऊन माफी मागून घ्या. चित्र क्रमांक 34. आजारीपणा. देवाचे लोक बिमार पडतात तेव्हा काय करू शकतात? ते लोक देवाची प्रार्थना आणि विश्वास करू शकतात की जे काही देवाला बरं वाटते ते तो करतो. जर परमेश्वराची इच्छा असली तर आजारी माणसाले बरं करण्यासाठी तो योग्य उपाय आणि चांगली दवा मिळण्यासाठी मदत करू शकते. परमेश्वर आमच्यावर प्रेम करते. आपल्या लेकराला काही झालं तर तो आपल्या ताब्यात घेते. परमेश्वर विश्वासी लोकांचं सैतानापासून राखण करते. म्हणून आम्ही कोणत्याही वाईट गोष्टीला भ्यायचं नाही. जर काही ही संकट आमच्यावर आलं तर देवावर सोपून द्यायचं. प्रभू येशू आम्हाला शांती देईल. चित्र क्रमांक 35. मरण. एक दिवस आम्ही सर्वजण मरणार आहोत. आम्ही मेल्यावर आमचं काय होईल? जेव्हा एक विश्वासू माणूस मरते तेव्हा तो येशूच्या पाशी जाते. हा माणूस तर मेला, पण त्याच्या घरातले लोक आणि त्याचे खिरस्ती मित्र त्याला हे माहीत आहे का पुन्हा ते लोक त्याला स्वर्गात पाहतील? पण दुसरे मित्राचे कुटुंबातील लोक विश्वासी नसल्यामुळं खूप दुःख करतात. काहून की त्याला माहीत नाही की ते त्याला दुसरून पाहू शकतील. परमेश्वराच्या सर्वकालीन जीवनाचं वचन ज्याले ते मिळालं नाही तो माणूस सजा भोगायला नरकात चालला जाईल. जेव्हा तुम्ही मराल तेव्हा कुठे जाल याचा विचार केला काय कधी? चित्र क्रमांक 36. येशूचं शरीर. इथे आम्ही अंगाच्या अलग अलग भागाला पाहतो. आमच्या अंगाच्या एका एका भागाचे अलग अलग काम आम्ही पाहतो. डोळे पायासाठी, कान ऐकासाठी, तोंड बोलायला आणि जेव्यासाठी. अंगाचे सर्व भाग एका वेळेस काम संग संग करतात. जर का एका भागाला इजा झाली तर सारं अंग दुखी होतं. साऱ्या भागाला दुःख होते, कष्ट होते. परमेश्वर म्हणते सारे विश्वासी एका अंगाचे भाग आहेत ज्याले आम्ही मंडळी म्हणतो आणि येशू या मंडळीचे डोके मस्तक आहे. प्रत्येक विश्वासासाठी परमेश्वरापाशी एक एक काम आहे. जसं प्रचार करणं, गाणे म्हणणं, शिकवणं, शेती करणं आणि जेवण बनवणं. साऱ्या विश्वासी लोकांना आपसात काम आणि एकमेकावर प्रेम करायला पाहिजे, नाही तर येशूच्या अंगाले दुःख होईल. चित्र क्रमांक 37. प्रार्थनेसाठी जमणं. सर्व विश्वासी लोक प्रार्थनेसाठी नेहमी एकत्र आले पाहिजेत. आम्हाला बायबलातून गाणे म्हणणं, प्रार्थना करणं शिकलं पाहिजे. आम्ही परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. प्रभूनं आम्हाला येशूच्या मरणाची आठवण करायची आज्ञा दिली आहे. इथे आम्ही पाहतो की विश्वासी लोक भाकर आणि द्राक्षरसाचा पेला हातात घेतात. भाकर येशूच्या शरीराची
आणि द्राक्षरस येशूच्या रक्ताची. त्यानं आमच्या पापासाठी सांडवलं ते रगत आम्हाला वाचवायसाठी त्यानं पाळलं, त्याची आम्ही आठवण करतो. चित्र क्रमांक 38. येशू पुन्हा येईन. त्याच्या वचन दिल्याप्रमाणे कोणत्याही दिवशी प्रभू येशू अचानक स्वर्गातून वापस येईल. तो खऱ्या विश्वासी लोकायले घ्यायसाठी दुसऱ्यांदा येईल. येशू साऱ्या परमेश्वराच्या लोकायले मेल्यातून उठवीन. जे लोक मेले आहेत त्याच्या कबरा रिकाम्या होतील. परमेश्वराचे लोक जे जीवित आहेत त्या सर्वायले संघ घेऊन जाईल. आम्ही सारे विश्वासी लोक येशू संघ अभयात भेटू आणि सर्व काल त्याच्यात सोबती राहू. अविश्वासी प्रभूच्या पुढे न्यायासाठी उभे राहतील. आम्हाला माहीत नाही की प्रभू केव्हा येईल, पण आम्ही त्याची वाट पाहत तयार राहिलं पाहिजे. आज जर तो प्रभू वापस आला तर तुम्ही तयार आहात का त्याला भेटायला? चित्र क्रमांक 39. फळ देणं. ज्या प्रमाणे झाडाला फळ लागतात तशाच प्रकारे एका विश्वासी माणसानं आपल्या आत्मिक जीवनात फळ आणायला पाहिजेत. येशूनं म्हटलं की मी द्राक्षाची एल आहे आणि तुम्ही माया डांगा आहात. अगर तुम्ही मायात राहिला आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही लय फळ द्या. परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्यात राहते आणि कार्य करते यासाठी की आमच्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, हिम्मत, धीर, करुणा, चांगुलपण, विश्वास, योग्यता, नम्रता आणि सहनशीलपणा चे फळ तयार व्हावे. जेव्हा झाडाची डांग फळ देत नाही तेव्हा त्या डांगायला छाटून टाकतात आणि जाऊन टाकतात. येशूची जे अनुयायी आहेत त्यानं खूप फळ द्यायला पाहिजेत देवाचा आदरमान करण्यासाठी. चित्र क्रमांक 40. साक्षी होणं. येशू ख्रिस्तानं आपल्या विश्वासी लोकाले सांगितलं आहे, त्यांना आज्ञा देऊन ठेवले आहे की त्यानं दुसऱ्याले त्याच्या जवळ जाऊन येशू ईसी सुवार्ता सांगावी. याच्यासाठी की त्याच्या पापापासून, सर्वकालीन मरणापासून आणि नरकात जायापासून बचायला जावे. हे विश्वासी दुसऱ्या लोकायले जायला येशू ईसी मालूम नाही. त्याला समजावून सांगतात की येशूने तुम्हाला बचावासाठी कुरसावर मेला आणि तुम्हाला तारण मिळणं सोपं केलं, म्हणून तुम्ही येशूवर विश्वास ठेवा आणि तारण साधून घ्या. पवित्र आत्मा तुमच्या आमच्या त्याच्या विश्वासणाऱ्याच्या जीवनात खूप शक्ती देव की प्रत्येकाच्या होटातून येशूची साक्ष लोकायला सांगितली जावं